तत्पूर्वी पाठीमागे जे सर्व खेळाडू मित्र आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण सगळ्यांनी खुर्चीवर बसून घ्या। स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपच्या सर्व खेळाडूंना विनंती, त्याचबरोबर रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूरच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण सुद्धा सगळ्यांनी या समोर मांडलेल्या खुर्च्यांवरती बसून घ्यायचंय। थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र आपल्या आज स्पर्धेला लाभलेले मुख्य अतिथी, प्रमुख पाहुणे, आपले मार्गदर्शक, आपले हितचिंतक, आपले सल्लागार, आपले आधारस्तंभ, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा अंतिम विजेतेपदाचा 1,121 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय, अशा सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय बापू विभूते यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेचे सन्मान मूर्ती दत्ताशेठ चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज या व्यासपीठावरतून दिल्या जात आहेत। तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। आई भवानी, आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो। मी डीजेला विनंती करेन आपण एक डीजेचं गाणं प्ले करायचंय। दत्ताशेठ चव्हाण यांना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा। अशीच तुमची मात्र तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या कामामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहू, हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करीत आहोत। त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी आणि या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा। वाढदिवसानिमित्त आज त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी यांच्या वतीने आज आपल्या सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्वेसर्वा शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र दत्ताशेठ चव्हाण यांना या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने आज आयोजन समितीच्या वतीने एक छोटंसं विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। असंच सहकार्य आमच्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो, हीच आम्ही आई जगदंबे चरणी, आई भवानी चरणी प्रार्थना करीत आहोत। आणि यानंतर आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय बापू विभूते यांना मी विनंती करेन की आपण या उपस्थित सर्व युवा खेळाडूंना 2 शब्दात मार्गदर्शन करायचंय। शहीद सुरेशजी चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आणि आमचे बंधू दत्ता शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रतिवर्षी भव्य असे क्रिकेटचे सामने या कवटेमंकाळच्या मैदानावर होत असतात। त्या निमित्तानं व्यासपीठावर असणारी सर्वच मंडळी आणि आपण सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी बंधू आणि तरुण मित्रांनो, खरं तर
दत्ता या तालुक्यातला जरी असला तरी त्याची कर्मभूमी आटपाडी आहे. मला गेल्या वर्षी नाही पण यावर्षी नक्कीच प्रश्न पडला, वाढदिवस साजरा करायचा झाला तर दत्ता कवठे मंकाळमध्येच का करतो. सामने घ्यायचं म्हणलं भैया तर तो नेमका कवठे मंकाळमध्येच का घेतो. म्हणजे आटपाडीवाले काय टोचते बिचते, त्याला काही त्रास बीस नाही ना तुमचा. पण 100% ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतलाय त्या मातीविषयी प्रेम असणं स्वाभाविक आहे आणि ते असलंच पाहिजे. कवठे मंकाळ बद्दल प्रेम, ज्या कवठे मंकाळच्या मातीनं शहीद सुरेश चव्हाण यांना जन्म दिला आणि त्याच कवठे मंकाळच्या मातीचं नाव देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच कवठे मंकाळ तालुक्याच्या या मातीचं ऋण चुकवण्यासाठी आज त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा या ठिकाणी आपली भूमिका पार पडतो, याचा अभिमान आपल्या कवठे मंकाळकरांना असला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा दुसरा मला आनंद या गोष्टीचा झाला, सामने अनेक संघादरम्यान झाले असतील पण विजय मात्र कवठे मंकाळनंच खेचून आणला, याही गोष्टीचा मला आनंद आहे. दत्ता शेठचा वाढदिवस आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. परंतु एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करणं, माझ्या सभागण्यांच्या बरोबर, माझ्या मित्रांच्या बरोबर, ज्यांनी ज्यांनी मला जीव लावला त्या सर्वांच्या बरोबर मी माझा वाढदिवस साजरा करणं, एक वेगळेपण, एक वेगळा संदेश लोकांच्या मध्ये जाऊ देणं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी दातृत्वाची भावना दाखवून या ठिकाणी क्रिकेटचे सामने अनेक होत असतात, परंतु चांगली बक्षिसं लोकांच्या मध्ये, खेळाडूंच्या मध्ये एक प्रेरणा जागृत झाली पाहिजे, खेळासाठी नवचैतन्य जागृत झालं पाहिजे, यासाठी त्यांना सुद्धा उत्साह वाटावं अशा पद्धतीचं बक्षीस, अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं हे त्यावेळेस शक्य आहे ज्या वेळेला त्या व्यक्तीला स्वतः सुद्धा वेळ असावं लागतं. दत्ता हा क्रिकेट प्रेमी आहे, त्याला खूप वेळ आहे या क्रिकेटचं आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचे बारकावे या ठिकाणी दत्ताची सगळी मंडळी या ठिकाणी करत होते. मी मगाचपासून गाणं ऐकत होतो, सारखं एकच गाणं लागायचं, दत्ता शेठ दिलदार करी सगळ्यांची नौका पार. मी त्याला हळूच विचारलं, एक वेळा ऐकलं, 2 वेळा ऐकलं, म्हणलं याला गाणं कुठनं तरी यानं चोरून आणले वाटतं. मी त्याला हळूच विचारलं, दत्ता गाणं रचलंय का काय तुझ्यावर? म्हणला ही सगळी कृपा आदित्यची आहे, गेली 3 वर्ष चाललो होतो पण ह्यावेळी रिलीज केलंय. म्हणजे अतिशय जीवाभावाचा, जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा, भाऊ कसा असावा आणि खरोखर जीव लावण्यासारखं जर कोणी वागत असेल तर ते दत्तासारखं नातं असावं. माझा आणि त्याचा काही संबंध नाही, परंतु हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं ज्यावेळी विट्यामध्ये हॉटेल बांधायचं होतं त्यावेळेला आदित्यच्या माध्यमातून त्याचा माझा संबंध आला आणि भैयासाहेब नुसता संबंध आला नाही तर या दरम्यान तो माझा लाडका भाऊ निर्माण झाला. या गोष्टीचा मला आनंद आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा खऱ्या अर्थानं जोडलेली नाती ही कधीही चांगली असतात. एक वेळ रक्ताचं नातं दगा देईल पण जोडलेलं नातं आपल्यासाठी जीव देण्याची तयारी दाखवतं. त्यापैकी एक त्याचं नाव दत्ता आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. फार कमी मुलं अशी आहेत की ज्या वडिलांच्या आठवणी आणि या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वेळेला जिवंत असताना सुद्धा त्यांना सुख देता येत नाही, पण आज आपल्या पश्चात, वडिलांच्या पश्चात या ठिकाणी त्यांचं नाव जिवंत नुसतं ठेवलं नाही तर ते नाव सगळीकडं सन्मानानं घेतलं जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी मुलगा म्हणून तिची भूमिका तो पार पाडतोय. त्याबद्दल दत्ताला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनीच खऱ्या अर्थानं अनेक नेते आदर्श असू शकतात, अनेक लोक आदर्श असू शकतात, पण खऱ्या अर्थानं जो आई आणि वडिलाला आदर्श मानतो तोच खरा मुलगा. अनेक लोकांचे फोटो आपल्या घरामध्ये असतात
पण जो आईवडिलांच्या फोटोला पुजतो तोच खरा मुलगा आदर्श असतो. आणि म्हणून आपण सुद्धा त्याच्याकडून बोध घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं मी दत्ताला या ठिकाणी, मी राजकारणी म्हणून नव्हे पण त्याचा मोठा भाऊ म्हणून मी मनापासून या ठिकाणी त्याला शुभेच्छा देतो. त्याला उदंड आयुष्य लाभो, दत्ताला 100 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी लाभो, अशा पद्धतीच्या आई तुळजाभवानी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि त्यानं जोडलेला हा मित्रपरिवार त्याच्याबरोबर असाच त्यांना देखील 100 वर्षाचं आयुष्य लाभून त्याला सुद्धा अशीच कडेपर्यंत साथ त्यांची लाभो, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. जिंकणाऱ्या टीमला मनापासून तर शुभेच्छा देतो. खेळ अतिशय सुंदर तुम्ही खेळला, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. परंतु जे हारले असतील, शेवटी अपयश ही यशाची पहिली पायरी असते. इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला विजय मिळवता येईल. आपल्या खेळामध्ये काय सुधार केला पाहिजे हा खेळणाऱ्यांना ठरलो पाहिजे. आणि म्हणून सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. तुम्ही म्हणाल माईक हातात आला की राजकारणी काही सोडत नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं प्रेक्षक किती आहे याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकलं, म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून हे सर्व चषक आपल्याला सौजन्य लाभलेले आहेत अशा यशोदीप कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा होल अँड सोल सन्माननीय प्रोप्रायटर इंजिनियर सुनील पाटोळे साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन, सुनील पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झाले. मी महेशजी कोष्टी यांना विनंती करेन, आपण प्रोप्रायटर इंजिनियर सन्माननीय सुनील पाटील साहेबांचा एक यथोचित सत्कार, यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करायचा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र सुनील पाटील साहेबांचा आपण धन्यवाद करूया, कारण आपल्याला मिळणारे जे सर्व करंडक आहेत ते मात्र आपल्याला देणगी दाखल लाभले होते ते सन्माननीय प्रोप्रायटर इंजिनियर सुनील पाटील साहेबांच्या सौजन्याने. त्यामुळे पाटील साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद, आपले मनपूर्वक हार्दिक आभार. आणि आज या कवठेमहांकाळ तालुक्यातील एक नावाजलेला संघ स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवठेमहांकाळ अर्थात HP स्पोर्ट्स कवठेमहांकाळ या टीमने या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलंय. आणि त्यांच्यासाठी मात्र याच कवठेमहांकाळ तालुक्यातील युवा नेते सन्माननीय उदय भैया शिंदे सरकार यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या भैयांसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या आणि पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि आता जास्त विलंब न करता आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मी सन्माननीय विजय तात्या पाटील ग्रामपंचायत सदस्य सलगरे यांना विनंती करेन, आपण 2 शब्दात मात्र या युवा खेळाडूंना मात्र सन्मानित करायचंय. आज कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 या वाढदिवसाच्या दत्ता शेट यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते, त्याचबरोबर आमचे सुनील पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ दत्ता शेठ भैया. आज खरं तर बापू हा सांगली जिल्ह्यात सर्वात मोठा म्हणजे स्पर्धा आहे. मला वाटत नाही आता आपण खेळायला जात आहे, पण एवढी मोठी स्पर्धा जिल्ह्यात कोण ठेवली असेल 1 लाख रुपयाची, ही पहिली स्पर्धा असेल सांगली जिल्ह्यात ठेवलेली. आणि आपण आपल्या वाढदिवसाला दरवर्षी आपण या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवावं, कारण या ज्या खेळाडूंना जो आनंद मिळतोय हे मला वाटतं हे वर्षभर त्यांचं प्रॅक्टिस चालू असतं. या स्पर्धा खेळायचं, म्हणजे बक्षीस मिळवायचं आणि घरातलं कामधंदे सोडायचं आणि हे क्रिकेट खेळायचं, हा एक नादच लागतो. आणि ते नादाशिवाय शक्य नाही. हे नाद ज्यांना स्पर्धा भरवल्यात त्यांना तो पहिला नाद लागतो आणि ती दत्ता शेठला नाद आहे क्रिकेटचा. खरं तर शेठचं पहिला आभार मानलं पाहिजेत. आपण वाढदिवसानिमित्त तुम्हाला अनेक कार्यक्रम घेता आले असते, अनेक स्पर्धा दुसऱ्या भरवता आल्या असत्या, आपण क्रिकेट निवडला आणि या खेळाडूंना आपण एक ग्राउंड तयार करून दिलं, त्याबद्दल तुमचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि खरोखरच ही मगाशी गाणं लागलं बापू, त्या गाण्याप्रमाणेच दत्ता शेठचा स्वभाव आहे. दिलदार माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे, बरोबर असणाऱ्याला बरोबर असणाऱ्या सोबत मित्राला सोबत घेऊन जाण्याची दानत आणि ताकद ही दत्ता शेठमध्ये आहे. आमचा थोडाच कालावधीत संपर्क आला, पण खरोखरच काय व्यक्तिमत्व आहे ही ज्यावेळेला आपण एखाद्याच्या जवळ जातो त्यावेळेला कळतं. आणि आयुष्यामध्ये संघर्षातनंच आपलं जीवन उभं राहत असतं. आणि यांच्या ज्या शहीद सुरेश चव्हाण साहेबांनी यांच्या वडिलांनी जी आपल्या देश संरक्षणासाठी ज्या प्राणाची आहुती दिली, त्यावेळी आम्ही लहान होतो, यावेळेला करोलीमध्ये आलतो. आणि हे नाव तेवत ठेवणं किंवा त्यांच्या पश्चात सुद्धा मगाशी बापूंनी म्हटल्यासारखं त्यांच्या नावाचा
कुठेही डाग न लावता त्यांच्या नावाचा जिल्हाभर हाय असं त्यांचं नाव तेवढं ठेवणं हे एवढं सोपं नाही. त्याला ते जातीवंत आणि वडिलांची आणि गावाची या तालुक्याच्या प्रती आस्था आणि प्रेम असणारी माणसंच करतात. ज्या आपण या जगात वावरत असताना फार मोठी माणसं आहेत, पण मनानं मोठी आणि दिलदार माणसं असणं फार गरजेचं आहे. आणि ते सगळ्याला शक्य नसतं. पैसा सगळ्यांच्याकडे असतो, सगळ्यांच्याकडे सगळी साधनं असतात, पण ती लोकांच्यासाठी आणि जनतेसाठी आपल्या मित्रांच्यासाठी तो वेळ देणं आणि तो खर्च करणं याला खरंच दिलदार व्यक्तिमत्वच लागतं. आणि ते व्यक्तिमत्व दत्ता शेठ आहेत. दत्ता शेठ, तुम्हाला वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण इथून पुढच्या काळात सुद्धा असंच आपल्या हातनं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये असं समाज उपयोगी काम घडावं आणि त्याला समाजाला त्याचा उपयोग व्हावा एवढी अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला थांबतो. धन्यवाद. त्यानंतर मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेन की ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली अशा सन्मानमूर्ती दत्ताशेठ चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण या उपस्थित मान्यवरांना आणि सोबतच या सर्व क्रिकेट खेळाडूंना आपण 2 शब्दांमध्ये मात्र मार्गदर्शन करायचंय. अण्णांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस. या कार्यक्रमाला उपस्थित माझे गुरुवर्य बंधू शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू, सलगरेचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री विजय पाटील दादा, आमचे दुसरे बंधू तासगावचे उद्योजक सागरदादा पाटील, आटपाडीचे उद्योजक माझे बंधू भैयासाहेब पाटील, इंजिनियर सुनील पाटील साहेब, आमचे दुसरे युवा नेते सलगरेचे संतोषभाऊ होनमारे, विवेक भैया पुजारी, आमच्या करोटी गावचे डेप्युटी सरपंच सनीदादा पळकर, गुंडाभाऊ आहेत, जितेंद्र ठाकूर, तानाजी मामा, सर्वच मान्यवर, तुम्ही सर्व खेळाडू, बापू तुम्ही म्हणला इथं घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. खरं तर एखादी स्पर्धा एकदा घेणं आणि त्या स्पर्धेत कायम सातत्य राखणं. खरं तर मी उदय बापूंचा, अभिजित दादा, अमोल दादा आणि मचिंद्र या सगळ्यांचा सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. एखादी स्पर्धा एकदा घेणं आणि त्याच्यात सातत्य राखणं खूप महत्त्वाचं असतं. आणि उदय बापूंनी आणि त्यांच्या सर्व टीमनी गेले 3 वर्ष प्रत्येक वर्षी नवीन घेऊन चांगलं सातत्य या स्पर्धेसाठी राखले, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं ही पहिली स्पर्धा अशी असेल की ह्याच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा नसणारी पहिली स्पर्धा असेल, मला असं वाटतंय. खरं तर बापूंचं आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मात्र आता आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करण्यास हरकत नाहीये. आज सर्वप्रथम मान्यवरांचं अजून मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते अगोदरही या व्यासपीठावरती उपस्थित राहिले होते, ज्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट्स आज आपण बघत आहात त्या टी शर्टच्या पाठीमागे जो फोटो आणि नाव आपल्याला लिहिलेलं दिसतंय, खरं तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे अशाच्या आपल्या सर्वांचे सन्माननीय मार्गदर्शक आटपाडी तालुक्याचे सन्माननीय शिवसेना नेते दत्तात्रय पाटील पंच यांचं थोड्याच वेळात मैदानावरती आगमन होईल आणि त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी उदय बापूंना विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपल्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण सर्वांनी मिळून केलं, तर या स्पर्धेबद्दल आणि या पर्वाबद्दल आणि या सर्व खेळाबद्दल आणि या उपस्थित मान्यवरांबद्दल 2 शब्द आपल्याला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. आपण छोटंसं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या एक चांगल्या स्पर्धा आज पाहायला मिळाल्या दुपारी. पण या स्पर्धा घडवण्यामध्ये ज्याने आम्हाला बहुमूल्य सहकार्य दिलं, वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यातल्या युवकांना क्रीडा क्षेत्रातली आवड निर्माण होऊन संध्याकाळचा वेळ कुठंतरी घालण्यापेक्षा खेळण्यानं काय होतं हे गेले बापू मी सांगतो. मी या
त्रिमूर्ती स्पोर्ट्सचा फाउंडर मेंबर उदय पाटोळे, किरण शेजाळ, सुनील पाटील होते. गेले आम्ही जवळजवळ त्या काळात 2000पर्यंत 95 ते 2000पर्यंत गेली 14 वर्ष आम्ही या तालुक्यावर क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं होतं. पण वयानुसार धंद्यानुसार जरा बाहेर पडलो. पण तोच योग आज आमच्या दत्ताशेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्याला एक तरुण खेळाडूंना खेळ प्रेम दाखवून देत आलं. पण खेळातली जिद्द चिकाटी याचा काय फायदा असतो बापू? आजही वय 48 झालं तर मैदानावर जायचं राहत नाही, अंगात येते. कारण ज्यांना खेळ खेळला आहे तसंच दत्ताशेठ साहेबांनी आपल्याला ह्या तरुणांना एक चांगली दिशा दिली. त्रिमूर्ती स्पोर्ट्समध्ये खेळत असताना बापू त्या काळची परिस्थिती फार वेगळी होती. आज जरा प्रॅक्टिकल क्रिकेट झालेलं आहे. त्यावेळी आम्ही 20-20 ओव्हरची फायनल मॅच खेळायची, 12 ओव्हरची सेमीफायनलची मॅच असायची. आणि उदय बापू खरं सांगायचं ह्या क्रीडा क्षेत्रातल्या त्रिमूर्ती स्पोर्ट्सचे जे नाव आहे ते उदय बापू पाटोळे. उदय पाटोळे साहेबांनी एवढं कष्ट घेतलेलं आहे. बापू आम्ही त्यावेळी 98ला इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. किरण शेजाळ, सुनील पाटील, मी जयसिंगपूरला असलो आणि बापू किरण शेजाळ बुधगाव कॉलेजला असायचे. पण या माणसानं बुलेटवरनं यायचं, संध्याकाळी सकाळी 6ला घर सोडायचं आणि 9च्या मॅचला रांजणी किंवा कुठे असेल तरी न्यायला आम्हाला एकाला बुधगाव कॉलेजला घ्यायचं आणि एकाला जयसिंगपूर कॉलेजमध्ये घ्यायचा. परिस्थिती नसली तर गाडी घेऊन यायचा. पण खेळावरचं प्रेम एवढं होतं त्या माणसाचं की दोघं आम्ही येणार आणि मैदान उतरणार, हाई या टी शर्ट आणि कसंही खेळणार. आणि त्यावेळची जिद्द चिकाटीची बापूने आज तागात ठेवल्या. म्हणून आज त्यांच्या माध्यमातून आज 16-17 वर्षाची पोरं सुद्धा घडतात. कारण बापूंचं वय आज नाही म्हटलं तर 52 ते 55 आहे, आमचं 48 आहे. पण 55 वर्षात सुद्धा बापूने क्रिकेट कधी सोडलं नाही. खऱ्या अर्थानं त्रिमूर्तीचा इतिहास आहे. आणि त्रिमूर्तीवर ज्या खेळाडूंनी प्रेम केलं म्हणून आज आपल्याला या तालुक्यातली एवढी मोठी भव्य स्पर्धा ही बघायला मिळते. वयात किती अंतर पडलं तरी चालेल, पण खेळातला जे प्रेम आहे ते कधीही बापूंनी कमी होऊन दिलेलं नाही. हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं मी तरुण युवकांना सांगू इच्छितो. आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्सची अशीच कामगिरी अशीच दिवसेदिवस भरत जाऊ आणि आपल्यासारख्या सर्व सगळ्या सामाजिक माणसांचे सहकार्य लाभून या स्पर्धेला भरघोस येऊ. त्याच निमित्तानं बापू आज खरं सांगायला गेलं तर दत्ताशेठची आमची काही जास्त ओळख नव्हती. यांच्या वडिलांच्या नावानं मीही गावात काम केलं, हायस्कूल बांधलं. पण यांची आमची वैयक्तिक परिचय नव्हते. पण यांचं काम बघून आज मलाही मन भारावून गेलं. आणि असं सहकार्य आपल्या तालुक्यातल्या क्रीडा स्पोर्ट्स मंडळांना सामाजिक काम करत जावा. राजकीय जीवनातली चांगली संधी ह्या निमित्तानं मिळो ही पण एक मी इच्छा व्यक्त करतो. बापू कुठेतरी न्याय द्या तालुक्याच्या वतीनं आणि सामाजिक काम आणि शैक्षणिक काम करण्याची संधी सुद्धा द्या. आम्ही त्याच्या पाठीशी आहे. हीच एक यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सुनील पाटील साहेब. आणि त्यानंतर मी 2 शब्दात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करेन. जालिंदरभाऊ भातमारे, कोंगनोळीचे सन्माननीय जालिंदरभाऊ भातमारे, आपल्याला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. 2 शब्दात आपण या संपूर्ण स्वतः एक क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहे आणि या क्रिकेट वेडे व्यक्तिमत्वानं मात्र या संपूर्ण तालुक्याचं क्रिकेट मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जागवलंय. आणि अशा जालिंदरभाऊ भातमारे यांना मी विनंती करतोय आपण 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आज शहीद सुरेश चव्हाण चषक 3रं पर्व आहे. दरवर्षीपेक्षा अतिशय उत्कृष्ट नियोजन ह्या वर्षी झालं. आता दत्ताशेठ आहेत म्हटल्यावर काही विषय नाही. दत्ताशेठविषयीच मला 1-2 गोष्ट बोलायच्या आहेत, जास्त बोलत नाही. मी बघितलेल्या, आता मी जवळजवळ 30 वर्षे क्रिकेट खेळतोय, असा कुठला प्लेअर नाही की ज्याच्या तोंडातून मी दत्ताशेठचं नाव ऐकलं नाही. आणि इथं जेवढे जमल्यात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे दत्ताशेठचा नंबर आहे. एका फोनमध्ये फोन उचलणार आणि प्रत्येकाची मदत करणार. आता विभूती काका बोलताना दत्ताशेठ भावूक झाले. भावूक माणूस तोच होतो जो माणसाची किंमत समजतो. दत्ताशेठने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची परिस्थिती दत्ताशेठना 100% माहीत आहे. पण कधीही अडचणीत कुणालाही मदत केली नाही असं कधीही मी ऐकलं नाही. मी दत्ताशेठच्यावर एवढ्याच गोष्टीसाठी जळतो की मला वाटायचं की मी लय सगळ्यांच्या मध्ये आहे, प्रेम करते. पण माझ्या 10,000 पट दत्ताशेठचं प्रत्येक मुलांच्या मनात त्यांचं आज मी बघितलं. कुठंही खेळायला जाऊ दे, आटपाडी, सांगली, कवटेमंकाळ, जत, आता एक पंढरपूरची टीम आहे,
दत्ता शेठच्या विषयी जे ते सांगतात त्याचं ऐकलं तर मला म्हणजे असं समाधान वाटतं की अशी व्यक्ती सगळा आहे हो, काय नाही असं नाही त्यांच्याकडं, पण क्रिकेट म्हटलं तर दत्ता शेठ आलेच, कुठेही असू देत, वेळात वेळ काढून येणार. त्यांना उदंड आयुष्य, आमचं सगळ्यांचं आयुष्य त्यांना लाभू दे, एवढंच या वाढदिवसानिमित्त दत्ता शेठना मी म्हणतो. आणि दरवर्षी अशीच टुर्नामेंट होऊ दे. तुम्हाला घ्या म्हणत नाही, आम्ही आहेच, बापू आहेत, त्रिमूर्ती स्पोर्ट्स आहे, पण तुमचं प्रेम असंच राहू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जालू भाऊ. त्यानंतर मात्र मी विनंती करेन आपल्या दोन्ही विजेत्या आणि उपविजेत्या टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विचारणार आहे की आज आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला काय अनुभव आला आणि कशा पद्धतीचे हे नियोजन आहे. तर त्या नियोजनासाठी आपल्याला 2 शब्द नक्कीच या व्यासपीठावरती बोलण्याची आज संधी आपल्याला देतोय. तरी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप, SP स्पोर्ट्स कवटे मंकाळ आणि त्यांच्या विरोधात मात्र पराभूत ठरलेला संघ पंढरपूर रुद्रा स्पोर्ट्सच्या कॅप्टनला मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. 5च मिनिटात आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहे, कारण मला सर्वांना माहिती आहे की थोडीशी आता घाई लागलेली आहे, बराच वेळ आपण आज दिवसभर खोळंबलेलो आहात आणि त्यामुळे मात्र आपल्या दोन्ही कॅप्टनना मी आता लगेचच व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. सर्वप्रथम पराभूत ठरलेला अंतिम उपविजेता संघ रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूर या टीमच्या कॅप्टन नितीन मेहडा यांना मी विनंती करतोय की आपण 2 शब्दात या स्पर्धेबद्दल आणि या आयोजकांबद्दल आणि या संपूर्ण 5 दिवसांबद्दल मात्र 2 शब्दात आपण आपला अनुभव व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम मी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि साहेबांना पण माहिती आहे याच्या अगोदर सुद्धा मी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलो आहे, अमर भैयांना सुद्धा माहिती आहे. आणि सर्वप्रथम मी हे जे आयोजन आहे, आयोजन कमिटीचा मनापासून आभार मानतो की इतकी सुंदर अशी त्यांनी प्रतियोगिता इथं दरवर्षी आयोजित करावी एवढी विनंती करतो. आणि राहिला या ग्राउंडचा प्रश्न, तर ग्राउंड या जिल्ह्यामध्ये मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव असं ग्राउंड असेल की कुठेच दुजाभाव होत नाही आहे, सर्व खेळाडूंना समान मानपान दिलं जातं. आणि त्यानंतर मी आपल्याला विनंती करेन आज पुढील आपले कॅप्टन रवी देवकते स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे मंकाळ या टीमकडून मात्र त्यांनाही विनंती असेल की आपण सुद्धा आपल्या या अनुभवाबद्दल 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. कशी वाटली ही स्पर्धा आणि आपल्या आयोजकांबद्दल, आपल्या दत्ता शेठबद्दल? प्रथमतः दत्ता शेठ यांना मी जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तसेच या स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली, त्यांनी करोली आणि कवटे मंकाळ 10-12 किलोमीटरचं अंतर आहे, तिथून रात्री 10-11 वाजता रोज जातात, सकाळी आणि 9 वाजता इथं आहेत. एक 4-5 दिवस झालं बघतोय, अतिशय चांगलं नियोजन, पाणी मारणं असेल, पक्की असेल, अशा स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा पार पडलेली आहे. इथून पुढे अशा चांगल्या स्पर्धा होत जावेत कवटे मंकाळमध्ये. आणि सलग दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्या 3 पर्वांमधून 2 पर्व जी आहे ती तुमच्या टीमच्या नावावर, अर्थातच स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे मंकाळ या टीमने गतवर्षीचं 2रं पर्व आणि या वर्षी सुद्धा आपण या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावलं, त्याबद्दल काय म्हणाल? SP ग्रुपची ताकद आहे ती. आम्ही 11 जण आत खेळत असलो तरी बाहेरनं SP ग्रुप पूर्ण आम्हाला सपोर्ट करतोय, त्यामुळं हे सगळं शक्य आहे. आमच्या टीमला कित्येक वेळा थोडी टीम तोडण्याचा प्रयत्न होतोय, पण जे SP स्पोर्ट्स निर्माण केलं ते सलमान खान, ते त्यांना एवढं सांगतोय की जोपर्यंत SP स्पोर्ट्सबद्दल आता काय मला बोलता येत नाही जास्त, पण जिंकत राहणार. आणि सलमान खान 4 पोरं असली तरी पण टीम देतोय, 8 पोरं असली तरी टीम देतोय. कोण पोरं आली ना आली, SP स्पोर्ट्सचं नाव चालणार, SP स्पोर्ट्सचा संघ कायम खेळत राहणार. धन्यवाद. आणि तुमच्या टीमचं आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि आता मात्र त्वरितच आपण पारितोषिक वितरणाकडे वळतोय. सर्वप्रथम या ठिकाणी या स्पर्धेला मात्र ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेला लाभलेले जे पंच आहेत त्या पंचांचा एक विशेष सत्कार, विशेष सन्मान आज आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी आपल्याच तालुक्यातील नामवंत असे पंच सर्वप्रथम नंदकुमार करपे, आपल्याला मी विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आपला एक छोटासा सत्कार आज मात्र या आयोजन समितीच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. या पंचांची कामगिरी आवडली असेल तर या पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व खेळाडू मित्रांकडून होऊन जाऊ द्या. पंचांच्या भूमिकेत असताना काही चुका मात्र जरूर होतात, कारण चुकतो तो माणूस, चुका स्वीकारतो तो देव माणूस आणि चुका सुधारतो तो बाप माणूस. त्यामुळे पंचांनी या स्पर्धेमध्ये जर काही चुका केल्या असतील तर आपण आपल्या पदरात घालायचे आहेत. आणि या पंचांचा एक विशेष सत्कार आता आज मात्र व्यासपीठावरती आपण करणार आहोत. तत्पूर्वी
या स्पर्धेचे पुरस्कर्ते, आमचे बक्षीसदाते, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य असे योगदान आहे, ज्या सर्व खेळाडूंच्या अंगावरती आपण जे आकर्षक असे टी शर्ट्स पाहताय, त्या टी शर्टच्या पाठीमागे ज्यांचा फोटो तुम्हाला दिसतोय, असे आटपाडीचे सन्माननीय शिवसेना नेते श्री दत्तात्रय पाटील पंच यांचं मैदानावरती आगमन होत आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आणि सोबतच त्यांच्या समवेत RPI जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्रजी खरात साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन व्यासपीठावरती झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. युवा सेना नगर अध्यक्ष, तालुका नगर अध्यक्ष सन्माननीय मनोज नांगरे कारभारी यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती होत आहे. सिने अभिनेते विजयजी देवकते, विनय देवकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. त्यानंतर आता मात्र पुढील पंच दत्तात्रय पाटील पंच यांचा मात्र आता एक छोटासा सत्कार सर्वप्रथम आपण व्यासपीठावरती आज आयोजन समितीच्या वतीने, मी आयोजन समितीच्या वतीने त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टीच्या वतीने मयूरजी एडके यांना विनंती करतोय, आपण आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय दत्तात्रय पाटील पंच, आटपाडी शिवसेना नेते सन्माननीय दत्तात्रय पाटील पंच यांचा एक विशेष सत्कार आज आपल्या आयोजन समितीच्या वतीने सर्वप्रथम करायचा आहे. सर्वप्रथम मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण दत्तात्रय पाटील पंच यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्यासाठी. त्यानंतर सत्कार होईल ते RPI चे सन्माननीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी खरात साहेब यांचा. आयोजन समितीच्या वतीने मी राजेंद्र खरातजी यांना सुद्धा आपण सन्मानित करण्याची विनंती आपल्याला करतोय. महेशजी कोष्टी यांना मी विनंती करतोय, सन्माननीय राजेंद्रजी खरात साहेबांचा सुद्धा एक यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. तदनंतर मात्र सत्कार केला जाईल तो युवा सेना तालुका अध्यक्ष सन्माननीय मनोज नांगरे कारभारी साहेब यांचा. आयोजकांच्या वतीने या सर्व उपस्थित मान्यवरांना मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्माननीय युवा सेना तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री मनोज नांगरे कारभारी यांचा सत्कार व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. तदनंतर मात्र या ठिकाणी सन्मान होईल शेटपळे गावचे सन्माननीय डेप्युटी सरपंच आणि सोबतच सिने अभिनेते सन्माननीय विजयजी देवकर साहेब यांचा सुद्धा एक विशेष सत्कार आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. निखिलजी हरगे यांना मी विनंती करतोय, आपण सन्माननीय विजयजी देवकर साहेबांचा यथोचित सत्कार, यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. आज आपण गेले 5 दिवस ही स्पर्धा खेळत आहात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्व 16 संघांच्या अंगावरती, या खेळाडूंच्या अंगावरती जे टी शर्ट्स पाहताय आणि त्या टी शर्ट्स मागे मात्र जो फोटो तुम्हाला सर्वांना दिसतोय, या टी शर्टसाठी मात्र या स्पर्धेमध्ये एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं. ते सन्माननीय आटपाडीचे शिवसेना नेते दत्तात्रय पाटील पंच यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब. आता मात्र पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे आपण वळूया. आपल्या एका पंचांचा सत्कार झालेला आहे. दुसरे पंच मॅन फ्रॉम सोनी कृष्णा पाटील सर, कृष्णदेव पाटील यांचा सन्मान सत्कार. नंदकुमार करपे आणि कृष्णदेव पाटील दोन्ही पंचांना विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती या. या दोन्ही पंचांना मात्र आपलं या ठिकाणी त्यांचं काम व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय. सोनी गावचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले पंच सन्माननीय कृष्णदेव पाटील आणि सोबतच याच कवठेमंकाळ तालुक्यातील एक नावाजलेले पंच सन्माननीय नंदकुमार करपे. आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. नंदू सर, त्वरित आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर सत्कार केला जाईल रऊफ मंडप अँड डेकोरेटरचे सन्माननीय सर्वेसर्वा सन्माननीय रऊफभाई सावनूरकर यांचा. मी रऊफभाई आपल्याला विनंती करतोय, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आज गेल्या 5 दिवसांच्या या स्पर्धेसाठी मात्र मैदानाची जी सजावट तुम्हाला पाहायला मिळते, ज्या व्यासपीठावरती आज आपण बसलेलो आहोत आणि जे सुमधुर संगीत आणि आमचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, सर्वप्रथम नंदकुमार करपे सर आपल्या स्पर्धेचे पंच
नंदकुमार करपे सर आणि त्यानंतर रऊफ मंडप अँड डेकोरेटरचे सर्वे सर्वा सन्माननीय रऊफभाई सावनूरकर यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार या आयोजन समितीच्या वतीने आम्ही करत आहोत. रऊफभाई आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद, आपले सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार असतील. यानंतर सत्कार केला जाईल या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण जगभराच्या पाठीवर मात्र पोहोचवण्याचं काम ज्या व्यक्तींनी केलं, अर्थातच इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट, ज्या वेबसाईटमुळे आज आपण आपल्या घर बसल्या सुद्धा संपूर्ण भारत देशामध्ये जगभराच्या पाठीवर कुठेही टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा सुरू असू दे, ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा ज्या टेनिस क्रिकेट वेबसाईटने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, या संपूर्ण स्पर्धेचं क्लिअर असं क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण ज्यांनी केलं, अशा tenniscricket.in यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं खरं तर हे आभार असतील. tenniscricket.in चे सर्वे सर्वा संतोषजी नाणेकर, ज्या व्यक्तीने मात्र वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटची सुरुवात केली आणि या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला संपूर्ण जगभरातून आपल्या मोबाईलमध्ये आणून ठेवलं, आपल्या कम्प्युटरमध्ये आणून ठेवलं, अशा संतोषजी नाणेकर यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या टेक्निकल टीमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. हॅलो, या ठिकाणी 5 दिवस मॅचेस पूर्ण हे केलेले रोशन सर यांचा सत्कार दत्तात्रय शेठ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यानंतर त्रिमूर्ती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा उदय बापू पाटोळे यांचा सत्कार दत्ताशेठ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दत्तात्रय पाटील पंच व संजय बापू विभूते यांच्या हस्ते उदय बापूंचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार होतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टीचे संस्थापक अध्यक्ष, या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख, आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेट वेडे क्रिकेट महत्व सन्माननीय उदय बापू पाटोळे यांचा हा विशेष सत्कार आपण व्यासपीठावरती करणार आहोत. त्यानंतर सत्कार होईल तो अमोल पाटील लारा यांचा. आपल्याला सुद्धा विनंती करतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टीचे कर्णधार अमोलजी पाटील, ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन यावर्षी पुन्हा एकदा चांगल्या रीतीने पार पाडलं, त्याबद्दल अमोलजी पाटील यांचं विशेष धन्यवाद. आज स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे सन्मान मूर्ती आणि बापू, आपल्याला स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप SP स्पोर्ट्स कवटे मंकाळ संघाने विनंती केली आहे की बापूने 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलावं. ठीक आहे, बापू सुद्धा थोडेसे भावुक झाले असतील, परंतु आता मात्र आपल्या सर्व या मान्यवरांचा अतिथीगणांचा सन्मान सत्कार पार पडल्यानंतर आता मात्र जे खेळाडू इथे बऱ्याच वेळापासून खोळंबले त्यांचा मात्र आता सन्मान सत्कार करायला सुरुवात आपण करूया. खऱ्या अर्थाने आता पारितोषिक वितरणाला सुरुवात होते. सत्कार समारंभ आता मात्र इथेच थांबतील. सर्वप्रथम आपण या ठिकाणी हा पहिला पुरस्कार या पारितोषिक वितरणाला सुरुवात करत असताना देणार आहोत. तो पुरस्कार म्हणजे या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये ठरलेल्या सामनावीराचा पुरस्कार आणि या सामनावीरासाठी एक आकर्षक अशी ट्रॉफी जी मात्र आपण प्रत्येक दिवसात प्रत्येक मॅचमध्ये देत आलेलो आहोत. विनोद शेती फार्म करोली टी प्रोप्रायटर विशालजी गिड्डे यांच्या सौजन्याने एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि इंडिया मोबाईल रिपेरी सलगरे अमोलजी कोळेकर यांच्या वतीने एक आकर्षक असे ब्लूटूथ हेडफोन्स आपण या खेळाडूला देऊन सन्मानित करतोय. आणि सामन्याविरात आज आपण जर पाहिलं तर या अंतिम सामन्याविरात आपण जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी ज्या खेळाडूने केली त्या खेळाडूचा हा सत्कार असणार आहे. आणि या मेगा फायनलमध्ये 2 ओव्हरमध्ये 5 धावा एका ओव्हरमधून, 3 धावा एका ओव्हरमधून आणि दोन्ही ओव्हरमधून 2-2 विकेट ज्या गोलंदाजीने पटकावले त्या गोलंदाजाचं नाव या मेगा फायनलच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय सन्माननीय गणेश पवार. महेश कोष्टी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचे ते गणेश पवार यांना. एकदा जोरदार टाळ्या गणेश पवारसाठी. 2 ओव्हर
8 धावा आणि 4 विकेट या गोलंदाजाने पटकावलेत. अप्रतिम गोलंदाजी या मेगा फायनल मध्ये आणि त्यासाठी सामनावीराचा पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असेल गणेश पवार आणि तुम्हाला तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर मात्र पुढील पुरस्कार असेल तो पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि या उत्कृष्ट गोलंदाजासाठी सन्माननीय मेजर रोहितजी पाटोळे आणि सन्माननीय मेजर बंडू शेट्टे यांच्या वतीने आकर्षक असा कूलर दिला जाईल. आणि मी हा पुरस्कार आता जाहीर करतोय. सर्वप्रथम आपलं बक्षीस पुढे घेऊन या. आकर्षक असा कूलर मेजर रोहितजी पाटोळे आणि आकर्षक मेजर बंडू शेट्टे यांच्या मधून. आणि हा पुरस्कार देत असताना मी जगू पाटोळे यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. हे दोन्ही मान्यवर इथे नाही आहेत, परंतु जगू पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जाईल. तो पुरस्कार म्हणजे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. कोणाला मिळणार हा आकर्षक असा कूलर? एनी गेसेस? कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज? काही ठिकाणी नाव घेतलं जातंय गणेश, काही ठिकाणी नाव घेतलं जातंय अविनाश, परंतु या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेच्या कारकिर्दीमध्ये 9 गोलंदाजांनी आपल्या 9 फलंदाजांना या गोलंदाजीतून बाद केलं, 9 विकेट ज्या गोलंदाजांनी पटकावले, असा रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूर संघाचा दिनेश शिंगाडे ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आकर्षक असा कूलर मेजर रोहित पाटोळे आणि मेजर बंडू शेट्टे यांच्या सौजन्याने जगू पाटोळे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण हा पुरस्कार आता प्रदान करणार आहोत. आणि हा पुरस्कार जातोय रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूरच्या गोलंदाज दिनेश शिंगाडेला. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज दिनेश शिंगाडेसाठी. अभिनंदन असेल दिनेश आणि तुम्हाला तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर पुढील पुरस्कार असेल तो पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज. ज्या उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा शौर्य कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर संदीपजी देसाई हिंगणगाव आणि शिवमुद्रा ब्रोकर्स प्रॉपर्टी डीलर सन्माननीय विशालजी पाटील म्हैसाळ एम यांच्या माध्यमातून एक आकर्षक असा कूलर असेल. अगदी आता आपण जर पाहिलं तर थोड्याच दिवसात उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील आणि त्यावेळेला मात्र हा कूलर खूप चांगलं काम करणार आहे. अगदी जीवनावश्यक वस्तू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना देऊन आपण आज सन्मानित करतोय. आणि या पुरस्कारासाठी संदीपजी देसाई साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार जो आहे तो आपण या उत्कृष्ट फलंदाजाच्या खेळाडूला देऊन सन्मानित करायचंय. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 128 धावा बनवल्या, त्यांचा संघ मात्र सेमीफायनल मेगा फायनल मध्ये जरी पोहोचला नसला तरी त्या खेळाडूने मात्र आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. असा हा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार जातोय जय हनुमान स्पोर्ट्स क्लब तम्माभाऊ गस्ते यांच्या टीम मधून अनिकेत पाटोळे याला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत पाटोळे. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या. आज मात्र हा युवा खेळाडू जय हनुमान स्पोर्ट्स क्लब या संघासाठी आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये कवठेमहांकाळ नगरीसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आज स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवठेमहांकाळ हा संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरलाय. परंतु सांगोला तालुक्यात एक अशीच भव्य स्पर्धा, तिथेही मात्र लाख मोलाचं बक्षीस असताना तम्माभाऊ गस्ते यांचा संघ जय हनुमान स्पोर्ट्स क्लब दोस्ती चषक 2024च्या अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला होता. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्या स्पर्धेत सुद्धा अनिकेत पाटोळेची मात्र चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. आता मात्र 2 वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी देऊन झालेली आहेत. त्यानंतर आता मात्र आपण सांघिक बक्षिसांकडे आणि मालिकावीराकडे वळण्यापूर्वी आपल्या या स्पर्धेचे सन्मान मूर्ती सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण आणि विशाल देसाई ज्यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांच्या वाढदिवसाचा हा केक कटिंगचा कार्यक्रम आता मात्र या मधल्या कालावधीमध्ये आपण करतोय. मी विशालजी देसाई यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आणि सोबतच दत्ताशेठ चव्हाण त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या आयोजन समितीच्या वतीने आज दत्ताशेठ चव्हाण यांचा वाढदिवस आज मोठ्या थाटामाटात या व्यासपीठावरती साजरा केला जाणार आहे. डीजे मास्टर पुन्हा एकदा आपल्याला डीजेचं
भान राखतोय. मी आपल्याला आठवण करून देतोय की पुन्हा एकदा आता मात्र आपण वाढदिवसाचं एक गाणं वाजवायचंय. या स्पर्धेचे सन्मान मूर्ती ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही स्पर्धा आयोजित केली गेली, हॉटेल वरद एक्झिक्युटिव्ह विटा आणि सुरेश इंडियन गॅस आटपाडीचे सर्वेसर्वा शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र, आमचे बंधुतुल्य मित्र दत्ताशेठ चव्हाण आणि आमचा लाडका विशाल देसाई याचा आज वाढदिवस आहे. तर त्याचाही आज मात्र केक कटिंग या ठिकाणी करून आपण त्याचं अभिनंदन करतोय. त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा या क्रिकेटच्या व्यासपीठावरतून देतोय. मी डीजे मास्टरला विनंती करेन एक बर्थडेचं सॉन्ग आपण प्ले करा. दोन्ही मान्यवरांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा. विशालजी देसाई यांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा. अजून एक केक इथे आलाय, अजून एक केक इथे कट केला जाणार आहे. आज दत्ताशेठ चव्हाण यांचे मात्र बंधुतुल्य मित्र सन्माननीय सचिन पवार मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा, सचिन चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सुद्धा आज त्यांचे बंधू यांच्या मित्र परिवाराकडून सुद्धा मात्र आणखीन एक केक कटिंग या ठिकाणी केला जातोय. आणि SP ग्रुपचे सदस्य आकाश शेंडगे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. SP ग्रुपचे सदस्य सन्माननीय आकाश शेंडगे यांना सुद्धा आज मात्र या व्यासपीठावरतून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. विशालजी देसाई, दत्ताशेठ चव्हाण, आकाशजी शेंडगे, एकंदरीत या व्यासपीठावरती 3 सन्मान मूर्तींचा, 3 व्यक्तींचा मात्र वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. एका वेगळ्या स्वरूपात आपला वाढदिवस साजरा कसा होतो हे मात्र आज दाखवून देण्याचा काम या दत्ताशेठ चव्हाण यांनी केलेलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती आज आपण जर पाहिलात तर मोठमोठ्या स्पर्धा आपण होत असतात, परंतु आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र एक क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून या संपूर्ण क्रिकेट परिवाराला जे सहकार्य दरवर्षी यांच्या माध्यमातून केलं जातं त्याबद्दल त्यांच्या कार्याला मात्र हा सलाम असेल. आज खेळाडूंसाठी मात्र जीवनावश्यक वस्तूंसारख्या बक्षिसांच्या स्वरूपात आज भेटवस्तू आपण देतोय. काहींना कूलर दिले जातील, काहींना रेफ्रिजरेटर दिला जातोय, काहींना ब्लूटूथ हेडफोन्स दिले जात आहेत. या आधुनिक जगात मात्र या आधुनिक वस्तूंचं वाटप या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण होताना बघतोय. आणि खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे, ज्या वस्तूंची गरज आपण घरात पूर्ण करू शकाल अशा भेटवस्तू या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण, सन्माननीय आकाशजी शेंडगे, सन्माननीय विशालजी देसाई यांच्या माध्यमातून. चला आता मात्र बराच वेळ वाया जातोय, आपण लगेचच बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत, कारण मान्यवर सुद्धा खोळंबलेत, मान्यवरांना सुद्धा पुढील कार्यक्रमासाठी निघायचंय. त्यामुळे आता आपण इथून पुढे मात्र पारितोषिक वितरणाकडे पुन्हा एकदा लगेचच वळणार आहोत. यानंतर 2 सांघिक बक्षीस आपण देणार आहोत. सर्वप्रथम सांघिक बक्षिसांमधून चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार, आणि जो पुरस्कार मात्र आम्हाला सौजन्य लाभलाय प्रवीणजी सलगर, पंढरपूरचे युवा उद्योजक प्रवीणजी सलगर यांच्या माध्यमातून 25,121 रुपये रोख रक्कम, आणि यशोदीप कन्स्ट्रक्शन सर्वेसर्वा प्रोप्रायटर इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्याकडून चतुर्थ क्रमांकासाठी एक आकर्षक अशी ट्रॉफी. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी प्रवीणजी सलगर साहेब यांना विनंती करतोय, सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. आणि सर्वच मान्यवरांना विनंती असेल की हा सांघिक पुरस्कार आहे, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार आम्ही आज या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय
RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे संघ, एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊन जाऊ द्या. आज थेट पुण्याहून हा संघ या मैदानावरती खेळण्यासाठी बराच लांबचा प्रवास करून इथे उपस्थित राहिला होता. सेमीफायनल पर्यंत मजल गाठली, परंतु मेगा फायनल मध्ये पोहोचू शकला नाही. बक्षीस पात्र ठरले 25,121 रुपये रोख रक्कम. खरसुंडी पंढरपूरचे युवा उद्योजक प्रवीणजी सलगर साहेब यांच्या वतीने 25,121 रुपये रोख रक्कम आणि यशोदीप कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सर्वेसर्वा इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्या सौजन्याने मात्र आकर्षक असा करंडक देऊन सन्मानित केलं जात आहे. RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन RPL कमिटी, अभिनंदन पुण्याच्या संघाचं. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेत, त्यांना त्यांच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी मात्र व्यासपीठावरून हार्दिक शुभेच्छा असतील. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार खरसुंडीचे युवा नेते सन्माननीय विवेक भैया पुजारी यांच्याकडून 25,121 रुपये रोख रक्कम आणि यशोदीप कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सर्वेसर्वा इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्या वतीने एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि या तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचा मानकरी संघ ठरलाय. अगदी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून कर्नाटकातून ही टीम मात्र या मैदानावरती गेले 4 दिवस खेळली आणि आज सेमीफायनल पर्यंत पोहोचली. असा विजापूर तालुक्याचा संघ ठरतोय या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन असेल टीम विजापूर. आज बराच लांबचा प्रवास करून पुण्याची टीम, विजापूरची टीम या मैदानावरती गेले 4 दिवस खेळली आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचली. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मात्र विजापूर टीमने पटकावलाय, त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी एकदा जोरदार अभिनंदन करूया. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विजापूर अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर क्रिकेटिंग फ्युचर. आता मात्र 2 सांघिक बक्षिसं झाल्यानंतर मालिका वीराचा पुरस्कार. ठीक आहे, सर्वप्रथम द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला जाईल आणि या द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी मात्र सौजन्य लाभलं होतं यशोधन मेडिकल करोली टी सर्वेसर्वा महेशजी चव्हाण यांच्याकडून 61,121 रुपये रोख रक्कम आणि यशोदीप कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्याकडून एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि हा पुरस्काराचा मानकरी संघ ठरलाय रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूर. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या अंतिम उपविजेते पदाचा मान जातोय रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूर टीम साठी. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद रुद्रा स्पोर्ट्स पंढरपूर, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर मात्र आता एक असा पुरस्कार ज्या पुरस्काराची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर या पुरस्कारासाठी बरीच नावं त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट झाली होती, परंतु हा पुरस्कार जो आहे तो अशा व्यक्तीला दिला जाईल, अशा खेळाडूला दिला जाईल ज्या खेळाडूने या संपूर्ण 5 दिवसांमध्ये आज या मैदानावरती एक अष्टपैलू अशी कामगिरी केली आहे. त्या खेळाडूला मात्र हा पुरस्कार दिला जाणार आहे. तो पुरस्कार म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, ज्यांच्यासाठी मात्र डेप्युटी सरपंच करोली टी श्री सनीदादा पडळकर आणि श्री उत्तम पाटील मेजर भालाफेक राष्ट्रीय खेळाडू यांच्या वतीने एक आकर्षक असा रेफ्रिजरेटर असेल. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आटपाडीचे युवा नेते, युवा उद्योजक सन्माननीय अमरसिंह भैया पाटील, तासगावचे युवा उद्योजक सन्माननीय सागरजी पाटील आणि सन्माननीय विजयतात्या पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. स्वतः बक्षीसदाते सुद्धा तिकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा रेफ्रिजरेटर त्या मालिकावीराच्या खेळाडूला आपण देऊन सन्मानित करणार आहोत. कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर? एनी गेसेस? एकच नाव या मैदानावरती घेतलं जात आहे, ते नाव म्हणजे स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे महांकाळ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर SK अर्थातच सुरेश कांबळे ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. कवटे महांकाळचा बाहुबली, कवटे महांकाळ संघाचा तारणहार, स्वर्गीय संतोष पाटील ग्रुपचा संकटमोचक खेळाडू ज्याने आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 5 दिवसात एक अष्टपैलू कामगिरी केली आहे. या स्पर्धेचे बक्षीसदाते सनीदादा पडळकर, करोली गावचे डेप्युटी सरपंच यांच्या शुभ हस्ते अमरसिंह भैया पाटील, त्याचबरोबर सन्माननीय विजयदादा पाटील आणि सन्माननीय
सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सुरेश कांबळे यांना मालिकावीराचा हा पुरस्कार दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या सुरेश कांबळे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. मालिकावीराचे मानकरी सुरेश कांबळे, वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. बोला गणपती बाप्पा. पुरस्कार दिला जातोय मालिकावीर आकर्षक असा रेफ्रिजरेटर सनीदादा पडळकर, करोली गावचे डेप्युटी सरपंच यांच्या वतीने मात्र असणारा हा पुरस्कार जातोय. मालिकावीराचा मानकरी ठरतोय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे मंकाळ टीम कडून सुरेश कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या. आणि आता मात्र एकमेव पुरस्कार इथे दिला जाणार आहे. ज्या पुरस्कारासाठी मात्र या स्पर्धेला एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलं होतं. आमच्या या आयोजन समितीचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक दत्ताशेठ चव्हाण यांचे मोठे बंधू, अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय बापू विभूते यांच्या वतीने 1,121 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि यशोदीप कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सर्वेसर्वा इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्या वतीने असणारी एक आकर्षक भव्य ट्रॉफी आणि या शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या तिसऱ्या पर्वाचा अंतिम विजेता ठरलाय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे महाकाळ. सर्व मान्यवरांकडून मात्र हा पुरस्कार दिला जाईल. पुन्हा एकदा शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या तिसऱ्या पर्वाच्या या अंतिम विजेते पदाच्या ट्रॉफीवरती लगातार 2 वेळेला आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरणारा संघ ठरतोय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप SP स्पोर्ट्स कवटे महाकाळ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. बोला गणपती बाप्पा. मनपूर्वक अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स SP स्पोर्ट्स कवटे महाकाळ. पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम विजेते पदाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024चा पर्व तिसऱ्याचा अंतिम विजेता ठरलाय स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे महाकाळ. पुन्हा एकदा सर्व संघांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या स्पर्धेला, आमच्या आयोजन समितीला मनपूर्वक सहकार्य केले त्या सर्वांचं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्याचा आज अंतिम दिवस या ठिकाणी मोठ्या थाटामाटात, मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी आवर्जून आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचा मनपूर्वक आभार असेल. आणि आज शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 हे तिसरं पर्व या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.